पद्धतीचं स्वागत केलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की त्यांच्यामध्ये किती माझ्या येण्यानं आनंद निर्माण झालेला आहे आणि माझं जे स्वागत आहे याचा अर्थ मी घेतलेला निर्णय कसा योग्य आहे की आपल्याला हे चित्र आज समोर दिसतं. अनेक टीका जी आहे तुमच्यावरती होत आहे, काय नेमकं या निर्णय घेण्यामागे काय कारण नेमकं? टीका करणारे फार थोडे लोक आहेत आणि न करणारे किंवा समर्थन करणारे किंवा मी आलो हे आनंद व्यक्त करणारे अनेक लोक आहेत. ठाकरे गटाकडनं तुम्हाला मतदारसंघात फिरू देणार नाही, शिर्डीत पाय ठेवू देणार नाही म्हटलं होतं. ते त्यांनाच विचारा. मी आता फिरणारच आहे आणि पाय ठेवणारच आहे. काय कारण तुम्ही जे शिवसेनेत प्रवेश केलाय, काय कारण या सगळ्या गोष्टींची? याची कारणं मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेली आहे की ज्या पद्धतीने मी तुम्हाला मुलाखत दिलेली आहे. वारंवार त्या सांगण्याची गरज नाही, पण ते निश्चित आहे की मतदारसंघाच्या भल्यासाठी, तमाम जनतेच्या विकासासाठी मी खऱ्या अर्थानं जे पाऊल उचललं आहे ते माझ्या मते माझ्या विवेकबुद्धीनं बरोबर आहे अशी मला सांगता विरोधात असल्यामुळे विकास कामांना निधी मिळत नव्हता का तुम्हाला? नेमकं काय कारण होतं? विरोध काम आता याबाबतची जी काही हे आहे की निश्चितपणानं जे काही प्रोजेक्ट या मतदारसंघामध्ये आणायचे आहेत, प्रामुख्यानं 2 वर्षामध्ये मी रेल्वेच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत की आपला हा नाशिक ते पुणे रेल्वे मार्ग असेल किंवा हा बेलापूर ते परळी मार्ग असेल, यासाठी कंटिन्यू झगडतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जे 115 TMC पाणी पश्चिमेला वाहून जाणारं जे पाणी आहे, ज्यामध्ये मी 9 ते 14 मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की निवडण्याच्या बाबतीमध्ये मी काय जो संघर्ष केला, त्याचप्रमाणे या पाण्यासाठी देखील त्याच वेळेला या मागण्या मी लावून धरल्या होत्या आणि त्याची खरे आता फलश्रुती आता निर्माण झालेली आहे. आणि 24 यासाठीचे प्रोजेक्ट पूर्णपणे आपल्या या घाटमाथ्यावरच्या म्हणजे जे खोरे आहेत, म्हणजे गोदावरी खोरा असेल, तापी खोरा असेल किंवा मुळा खोरा असेल किंवा प्रवरा खोरा असेल, या भागाला निश्चितपणे आणि प्रमुखतः आपला जो भाग आहे त्याला निश्चितपणे वरदान ठरणाऱ्या योजना आहेत. ते प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर हे पाणी 115 TMC मधलं पाणी जरी आपल्या संपूर्ण भागात आलं तर आपला भाग हा अत्यंत निश्चितपणे जो नॉन इरिगेटेड आहे, तिथे आता पाणी मध्ये 8 TMC पाणी गेलं दरवर्षाला जात आहे, ते पाणी थांबेल आणि जो अजून सुजलाम सुफलाम व्हायचा भाग आहे तो राहिलेला भाग निश्चितपणे आपल्याला या पाण्यामुळं सुजलाम सुफलाम करता गटाचे नेते म्हणून तुम्हाला रस्त्याचे प्रश्न आहेत, अनेक विषय आहेत की ज्या विषयासाठी मी सतत संघर्ष करत आलो आहे, त्या करण्यासाठी मला या माध्यमातून निश्चितपणे काहीतरी जनतेच्या पदरामध्ये या विकासासाठी आणता येईल हा माझा मनात. 17.5 कोटी रुपयाचा निधी जो होता तो तुम्ही खर्च नाही केला, मग विकास कसा करणार? तुमच्याकडे ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आलेल्या आहेत. खरं म्हणजे आतापर्यंत जो मी खर्च केलेला आहे जवळजवळ, आता याची सगळी माहिती तुम्हाला मी देतो 1 मिनिटामध्ये, फक्त तुम्ही ऐका. किशोरकडे कागद आहे ना? किशोर कागद आहे ना? किशोर कागद आहे. किशोर जे आरोप तुमच्यावर केले जात आहेत ठाकरे गटाकडून की तुम्ही निधी खर्च केला नाही, तुम्ही गद्दारी केली, काय हे सगळं दिला? किशोर घे कागद. हे बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की जून 24 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघात हा निवडणूक झाली आणि मी निवडून आलो. यामध्ये आम्हाला दर वर्षाला 5 कोटी खासदार निधी मिळतो. त्या निधीतून 24-25, 25-26 ही 2 वर्ष झालेली आहे. या 2 आर्थिक वर्षात 9 कोटी 80 लाख निधी प्राप्त झाला, बरोबर. त्यातल्या 134 कामे आपण प्रस्तावित केलेली आहे. 134 कामे रुपये 9 कोटी 54 लाखाची प्रस्तावित केली आहे. त्यात 120 कामे मंजूर झालेली आहेत आणि त्यासाठी 8 कोटी 55 लाख 41,000 निधी पण मंजूर झालेला आहे. 23 कामं पूर्ण झालेली आहेत. त्यासाठी 1 कोटी 47 लाख रुपये खर्च झालेले आहेत आणि हे तुम्हाला आम्ही लेखी देतो त्याची माहिती सर्व. आणि म्हणून हे केलेलं काम निश्चितपणे आपल्या